काय नाही. चलो उधर बैठो. एक असं पान पडलंय, त्या पानाच्या बाजूला आम्ही अशी सगळी जण झोपले. एक मागे गजरा पडलाय आणि बॉटल आहेत आणि समोर वाव सुंदर अशी झाडं आणि बाकी सगळे मोबाईलमध्ये. मंगळसूत्र आणि मला आले झोप. आणि ही मंगळसूत्राची माझी नवीन डिझाईन आहे. तिला कॉम्प्रेसर मारायचं माहिती पडलं ना तर ती जाम हे झाले. काय झालं? कसा पण मारते कॉम्प्रेसर. तेव्हा तिकडे वाईट बीट सुटला तो. अरे मला तो काय बोलला माहिती यो पोऱ्या कि दीदी ये भी मार लो ना मेरा काम बच जाएगा. अरे मैंने कब बोला ऐसा? काय खोटारडा आत्ता बोलला तू. फंसा रहे हो आप मेरे को. मैंने बोला लाओ जो मैं अपने नीचे का भी मार लेता हूँ, मेरे को मारना नहीं पड़ेगा कुछ लोलर से. मैंने ये कहा था. लोलर से. रोलर से फंसा रहे हो मेरे को आप. गलत हो. तू मला नाव सांगितलं घाबरतं. हे बघा इकडे आम्ही पोर्ट्रेट बनवलेला आहे. म्हणजे मी नाही बनवलेला आहे, कोणीतरी. मी बॅकग्राऊंड करते, फक्त बॅकग्राऊंडचं काम माझं. मम्मी सारखी काला हसतोस. परत काढते. डहाणू शहरामधल्या मेन डहाणू गावामध्ये आमचं वॉल पेंटिंगचं काम चालू आहे. आणि ही इकडची जी वॉल आहे जी दिसते त्या वॉलवर दिवसभर ऊन असते, म्हणजे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी. तर अशा या वॉलवर जी मुलं काम करतात एकदम करप तापलेल्या उन्हामध्ये, त्यामध्ये वेगळे वेगळे विषय आहेत. डहाणूची मेन जी संस्कृती आहे वारली पेंटिंग, ती आम्ही सेल्फी पॉईंटमधून काढलं आहे. म्हणजे सेल्फी पॉईंट बनवलं आहे त्याला. आणि त्याच्यानंतर डहाणूची एक मच्छीवाली. डहाणू शहरामध्ये इथे बाजूला समुद्र आहे आणि त्याच्यामुळे इथे कोळी समाज जास्त असल्यामुळे इथे आम्ही मच्छीवाल्या बायका काढलेल्या आहेत. आणि इथे व्यसनमुक्तीचं एक ड्रॉइंग काढलं आहे की व्यसन या म्हणजे सगळीकडे जास्त व्यसन वाढलेलं आहे. जसं मोबाईलचं असेल किंवा इतर कोणतंही व्यसन असेल, फक्त आम्ही तिथे व्यसन नसावं माणसाला. हा बजरंग आहे, त्याचं काम भारी असते. आमचा मॅनेजर समीर. हा बघा तुम्ही घाम बघू शकता. हे बघा, तरी पण मी काम करणारच किती पण घाम असला तरी. थोडा उठ रे, उन्हात जास्त बसू नको. त्यांनी ते मासा काढलेला आणि त्याच्यामध्ये बॉटल आहे. म्हणजे
प्लॅस्टिक मुक्त डहाणू करण्याच्या उद्देशाने त्याने ड्रॉइंग केलंय. मासाच का काढायला लावलाय पण? हा म्हणजे मासा काढण्याचा उद्देश असा आहे त्यांचा की आम्ही जिथे काम करतो तिथे बाजूला समुद्र आहे आणि तिकडे खूप मासेमारी होते, तर जाळं टाकतो कोळी तेव्हा अर्धे मासे येतात आणि अर्ध प्लॅस्टिक येतं, बरोबर ना? प्लॅस्टिक जर इथे कुठे टाकतो ते शेवटी समुद्राला येऊनच मिळतात. असं नाही की समुद्र किनारीच प्लॅस्टिक टाकू नका, कुठेही प्लॅस्टिक टाकूच नका तुम्ही, असा हा उद्देश आहे आमचा. आणि महत्वाचं म्हणजे मासा हा एक माणसाचं प्रतीक म्हणून तुम्ही समजा की प्लास्टिकमुळे माशाला त्रास होतो, तसंच प्रत्येक मनुष्याला, मनुष्य सृष्टीला पण त्रास होतो. त्याच्यामुळे जेवढं होत असेल तेवढं पोल्युशन कमी करा. आणि मेन म्हणजे आपण मासे खातो आणि त्यांच्या पोटामध्ये ते प्लॅस्टिक गेलं तर मग आपल्या पोटामध्ये पण जाऊ शकतं ना, कारण की प्लॅस्टिक हे वितळतच नाही ना. वितळतच नाही. हजारो वर्षापर्यंत ते जसंच्या तसं राहतं. आणि हे मायक्रो प्लास्टिक हे भविष्यामध्ये कॅन्सरचं कारणही बनतं. त्याच्यामुळे जर आपण जास्त प्लास्टिकचा वापर केला तर भविष्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. व्यसनमुक्तीची पेंटिंग एवढी भारी होईल मला वाटलंच नव्हतं. भारी झालंय आणि ही वॉल पूर्णपणे कलरफुल झालेलं आहे. डहाणू गावामध्ये जशी लोक आहेत तशी ही पेंटिंग झाली. मजुरीची जेव्हा मी पेंटिंग काढत होती तेव्हा इथे मोठा टेम्पो उभा होता आणि त्याच्यामुळे मला समजत नव्हतं पेंटिंग कशी दिसते, मागे गेल्यावर कसं दिसते. माझं नशीब इथे टेम्पो नाही, त्याच्यामुळे ही पेंटिंग भारी दिसते. या वॉल पेंटिंगवर आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा पूर्ण ऊन होतं. आज थोडं कमी ऊन आहे संध्याकाळच्या टायमाला आलेलं म्हणून. बॅकग्राऊंडचं काम झाल्यानंतर एकदम भारी दिसतं. जेव्हा आम्ही वॉल पेंटिंगचं काम करत असतो तेव्हा स्केच करताना किंवा रंग भरताना आम्हाला सुद्धा माहिती नसते की वॉल पेंटिंग एवढी भारी होणार आहे म्हणून. तर आणि आज ही वॉल पेंटिंग पूर्ण झाली आहे तर एकदम भारी वाटते. आणि तुम्हाला ही पेंटिंग कशी वाटली ते नक्की सांगा. एक लाईक करा, कारण की त्याच्यामुळे काय होतं की आम्हाला पेंटिंग करण्याचा अजून प्रोत्साहन मिळतं. कॅलिग्राफीने तर अजून भारी उठून आले त्या पेंटिंग आणि एवढ्या दिवसांनी पेंटिंग आम्ही ह्या बघायला आलेत आज. तरी पण पेंटिंग हे डल नाही झालेला. हा कमाल आहे तो प्रोटेक्टच्या कलरचा.